बांगलादेश, UAE, भूटान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या 6 देशांमध्ये 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यात बंद करण्यास परवानगी नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेडला दिली आहे. मात्र ही परवानगी मार्च आणि एप्रिल महिन्यात देण्यात आली आहे. ही परवानगी जुनी असून याबाबत कुठले नव्याने अध्यादेश काढण्यात आले नाही. या अगोदर दिलेल्या परवानगीत 99,150 मेट्रिक टन पैकी 5.5 ते 6 मेट्रिक हजार टन कांदा फक्त 1.5 महिन्यात निर्यात झालाय. या निर्यातीपासून शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होत नाही. सरकार व माध्यमांनी चुकीच्या बातम्या देऊ नये. संपूर्ण कांद्याची निर्यात बंदी हटवावी अशी मागणी लासलगाव बाजार समितीचे व्यापारी संचालक आणि कांदा निर्यातदार व्यापारी करत आहेत. जे आज प्रसार माध्यमांवर 99,150 मेट्रिक टनाची कांद्याला निर्यातीची परवानगी दिली अशा प्रसार माध्यमातून आम्हाला समजतंय. परंतु ही जी न्यूज आहे ही जुनीच आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये सरकारने NCELला ही परवानगी दिली होती. बांगलादेशसाठी 50,000 टनाची होती, बहरीनसाठी वेगळी होती, त्यानंतर श्रीलंकेसाठी, दुबईसाठी, अशा 6 देशांसाठी. परंतु बांगलादेशला 50,000 टनाची परवानगी देऊन आणि आजवर माल फक्त 1,650 टन निर्यात झालेला आहे. मग ते NCELला परवानगी देऊन सरकारचा काय शेतकऱ्यांचा किंवा व्यापाऱ्यांचा त्याच्यातून कुठलाही फायदा नाही. सरकार हे कोणासाठी काम करतं हेच व्यापाऱ्यांना कळत नाही आणि शेतकऱ्यांनाही. कुठंतरी शेतकऱ्यांना वेड्यात काढण्याचं काम हे सरकार सातत्याने करत आहे. आता ही जर जुनीच परवानगी असेल, आज आम्ही सरकारच्या वेबसाईटला बघितलं आहे तर नवीन कुठलंही नोटिफिकेशन नाही. मग या जुन्याच बातम्या चालून आणि शेतकऱ्यांना कुठंतरी वेड्यात काढण्याचं काम हे सातत्यानं सरकार असेल किंवा प्रसार माध्यमांनी बी हे लक्षात घेऊन बातम्या दिल्या पाहिजे. कुठंतरी शेतकऱ्यांना वेड्यात नाही काढलं पाहिजे. कालच्या बातम्या ऐकल्या मी शेतकऱ्यांनी की सरकारने 99,000 मेट्रिक टनची निर्यात देण्याचं धोरण आखलं. परंतु हे जे धोरण आहे निर्यात खुली करण्याचं हे आम्हाला शेतकऱ्यांना मान्य नाही. तुम्ही निर्यात खुली करायची असेल तर 100% निर्यात खुली करा, तेव्हा शेतकरी आनंदी होईल. तुम्ही निवडणुकीच्या तोंडावरती लोकांना काहीतरी एक गाजर दाखवण्याचं काम किंवा शेतकऱ्यांना गाजर दाखवण्याचं काम हे सरकार करतं आहे. पण शेतकरी आता हुशार झालेला आहे. तुम्ही इलेक्शन होईपर्यंत हे करशाल, 99 मेट्रिक टनची निर्यात दाखवशाल, पण ती कोण करणार? व्यापारी करणार की तुमचेच सरकारी यंत्रणा करणार? त्यामुळे याच्यामध्ये काही भाववाढ होणार नाही आहे हे शेतकऱ्यांना माहिती आहे. करायची असेल तर तुम्ही 100% निर्यात खुली करा. अन्यथा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून शेतकरी असू द्या, व्यापारी असू द्या किंवा शहरी भागातील मतदार असू द्या, हे तुम्हाला ह्यावेळेस पाडणार म्हणजे पाडणार. कारण शेतकरी तुम्ही धुळीस मिळवलेला आहे आणि ह्या शेतकऱ्याच्या तळतळाटाला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे सरकारने करायचं असेल तर 100% निर्यात खुली करावी ही आमची शेतकऱ्यांची भावना आहे. त्यामध्ये आपली मार्केट कमिटी जी आहे कधी बंद होते कधी चालू होते. मध्यंतरी एक 15-20 दिवस मार्केट कमिट्या बंद राहिल्या, तो बी शेतकऱ्यांना फटका बसला. त्यातली त्यात अजून कमी काय तर अवकाळी पावसाचं संकट आत्ता सदैव चालू आहे. भाग बदलत पाऊस पडत आहे, शेतकऱ्यांची कांदा काढणी चालू आहे आणि 100% खर्च जास्त झालेला आहे आणि उत्पन्नामध्ये काय एक 50-60 क्विंटलच्या वर कांदा शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हा सगळीकडूनच हैराण झालेला आहे. त्यासाठी सरकारने त्वरित निर्यात बंदी उठवली पाहिजे आणि जो बाहेरून माल आयात करत आहे किंवा कापसाच्या गाठी असू द्या, सोयाबीन असू द्या, मका असू द्या आणि कांदा पण हा जो निर्यात बंदी थांबली हे त्वरित उघडावं. अन्यथा याचे परिणाम तुम्हाला भोगावं लागणार आहे येणाऱ्या काळामध्ये.